नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अतुल पाटणे सर, जे सचिव आहेत मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र स्टेट. सो आज आपल्यासोबत ते ॲग्रोव्हिजनबद्दलही बोलणार आहेत आणि मत्स्य व्यवसायाचं जे काय महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल याबद्दलही ते बोलणार आहेत. सर, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ॲग्रोव्हिजनबद्दल हेही सांगा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या आमच्यासोबत जरूर शेअर करा. नक्की. सर्वप्रथम हे 13वं वर्ष ॲग्रोव्हिजनचं आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचं अभिनंदन करतो आहे की गेल्या 12 वर्षांपासून म्हणजे जवळपास एक तप त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आज त्याला ते नावारूपास आलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत ॲग्रो फाउंडेशनचं काम केलेलं आहे आणि ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून जे काही विजन डेव्हलप होऊ शकेल, जो काही दृष्टिकोन लोकांना प्राप्त होऊ शकेल, त्यामध्ये ते नेमके यशस्वी होतात असं दिसतं आहे. आणि या एक्झिबिशनचे पूर्वीचे वर्षीसुद्धा मी नागपूरमध्ये पोस्टेड असताना मी बघितलेलं आहे आणि आता गेल्या 10 वर्षानंतर परत फिरून येताना असं वाटतं की फार मोठी मजल आपल्या ॲग्रोव्हिजन फाउंडेशनने केलेली आहे. दरवर्षी आता ही एक प्रकारे पंढरीची यात्राप्रमाणे लोकांना माहीत पडत आहेत. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल ट्रेड फेअर दिल्लीमध्ये सगळ्यांचा एक म्हणजे टॉकिंग सब्जेक्ट चर्चेचा विषय असतो की आपण नेमकं तिथे गेलंच पाहिजे. तर मला असं वाटतं पुढच्या वेळेस जेव्हा हे 3 किंवा 4 दिवस जेव्हा हे कार्यक्रम इथे असतात, त्याच वेळेस नागपूरमध्ये विविध ठिकाणी ज्यांचे प्रशिक्षण हॉल आहेत, नागपूरमध्ये वनामाती आहे, रामेती आहे, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, ॲनिमल हजबंड्री युनिव्हर्सिटी आहेत, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजसुद्धा आहेत. तर अशा वेळेस कृषी संबंधित जे आहेत पूर्णपणे ज्याप्रमाणे आपण साहित्य संमेलनाच्या गोष्टी करतो की सगळीकडे तेच एक वातावरण असतं, अक्षरशः साहित्यमय आपण करून टाकतो, त्याप्रमाणे त्याच वेळेस या स्टॉलच्या प्रदर्शनीच्या पलीकडे ठिकठिकाणी 2-2, 3-3 दिवसाचे प्रशिक्षण त्या लाईन डिपार्टमेंटने त्यावेळेस आयोजित करावेत, जेणेकरून प्रदर्शनीसाठी सुद्धा ते प्रशिक्षणार्थी येऊ शकतील आणि लाभान्वित होतील. त्याच वेळेस एक वातावरण निर्मिती होईल त्याच्यामध्ये आणि मग B2B किंवा B2C दोन्ही प्रकारचे मॉडेल इथे उभारता येतील आपल्याला. धन्यवाद सर. नाही, खरं आहे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या तर्फे हे जे आयोजन करण्यात आलं आहे, येथे सर्व प्रकारच्या आधुनिक गोष्टी ज्या कृषी तंत्रज्ञानामध्ये शक्य आहेत, मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीमध्ये जे प्रत्येक राज्य आणि केंद्र शासनाचा प्रयत्न आहे, त्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी सहाय्यभूत ठरू शकतील त्या सगळ्या इथे बघायला मिळतील. व्हर्टिकल फार्मिंग आहे, ॲक्वाफोनिक्स आहे, अल्ट्रोफोनिक्स आहे, ड्रोनचा वापर आहे, सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. रेशीम असो किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटी जसं आता कुक्कुटपालन आहे किंवा दुग्धपालन आहे, मत्स्य व्यवसायाचा सचिव म्हणून मी सांगू शकतो की तीसुद्धा गोष्टी ते संलग्न आहे. तर या सर्व गोष्टी एकाच छताखाली जवळपास 450हून अधिक स्टॉलवर बघण्याची संधी या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेली आहे. जे युवक आहे, जे शिक्षण विविध क्षेत्राचे घेऊनसुद्धा या क्षेत्राकडे वळू इच्छित आहेत किंवा जे याच क्षेत्रातून पदवीधर झालेले आहेत, अशा लोकांनासुद्धा एक चांगली संधी आहे की येथे त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करता येईल, डीलरशिप घेता येईल किंवा त्या गोष्टीचे मॅन्युफॅक्चरिंग करता येईल. अपारंपरिक ऊर्जा स्रोत असो की सेंद्रिय शेती असो, ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर असो किंवा मत्स्य व्यवसायामधल्या आधुनिक गोष्टींचा वापर करून मत्स्य उत्पादन घेण्याचे प्रकार असो, या सर्व गोष्टींसाठी रोजगाराच्या नवीन संधीचं दालन म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. ओके, धन्यवाद सर.